श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार म्हणजे बाळाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व संस्कारशीलता या स्तराला उंचवण्याचे ज्ञान. तर मग निश्चितच गर्भसंस्कार या आपल्याला लाभलेल्या श्री गणपती अथर्वशीर्ष. श्री गणपती ही विद्येची देवता म्हणून अनादी कालापासून आपण पूजत आलो आहोत. श्री गणेशाचे सगुण रूपातील स्वतः स्कंद म्हणजे दर्शन घडविण्यासाठी अथर्व ऋषीने संस्कृत मध्ये स्तुतिरूपी रचना केली आहे. संस्कृत मध्ये थर्व या शब्दाचा अर्थ उष्ण असा होतो. विलक्षण वाढ अथर्व म्हणजे असे सांगितले आहे. या स्तोत्रामध्ये स्वामी कार्तिकेयाची मेंदू अथर्व शीर्षातील प्रत्येक श्लोकात गणपतीची सगुण रूपाची स्तुती केलेली आहे. त्यामध्ये एक मंत्र ओम गम गणपते नमः यातील गम हा शब्दाचा बीज मंत्र आहे. आठवड्यात वरील दिल्याक्रमाने गम याचे आकार घेतात आणि वारंवार 40 आठवड्यापर्यंत 14:2 आहे. गमचा उच्चार करताना आपण लक्षपूर्वक ऐकल्यास खालील क्रमाने नाद तयार पठन होतो. केल्यास बाळाची प्रज्ञा म्हणजेच बुद्धी वाढण्यास मदत होते. हा संपूर्ण नाद श्वास कटल्यापर्यंत तरंग निर्माण करतो म्हणजेच अनुनाद तयार करतो. गुरुपीठाअंतर्गत केलेल्या मेंदूची कवटी परस्पराशी संलग्न असल्याने ही कंकणे मेंदूपर्यंत पोहोचतात. हे एक कारण आहे. दुसरे महत्त्वाचे आणि तेवढेच शास्त्रीय कारण म्हणजे श्री गणपतीचे स्थान हे मूलाधार चक्रात आहे. काही शाळांमध्ये असा अथर्व शीर्षात उल्लेख आहे. मूलाधार सुरू करण्यापूर्वी काही मानसोपचार तज्ञांकडून मुलांच्या बौद्धिक चाचण्या घेण्यात आल्या. मूळ आधार त्यात कार्य तयार प्रामुख्याने करणारे चक्र बुद्धिमत्ता, 6 चक्रापैकी आकलन पहिले क्षमता, चक्र स्मरणशक्ती, जे माकडहाडाच्या वर स्थित प्रज्ञा, असते. भाषा, अशी कौशल्ये, माहिती योगिक ग्रंथात तार्किक आपल्याला ज्ञान वाचायला मिळते. इत्यादींच्या मूलाधार 30 चक्र हून अधिक माणसाच्या चाचण्या घेण्यात व्यक्तिमत्व, आल्या. जागृती, त्यानंतर मन, 5 बुद्धी, महिने अहंकार सतत या गुणांशी निगडीत प्रज्ञावर्धन असते. स्तोत्र म्हणूनच मुलांकडून वारंवार गणपती अथर्व बालसंस्कार शीर्षाचे प्रतिनिधींनी योग्य प्रकारे शिकवून म्हणून घेतले आणि 5 महिन्यानंतर परत त्याच चाचण्या पुन्हा घेण्यात आल्या. या सर्व चाचण्यांचे योग्य ते संख्याशास्त्रीय विश्लेषण केल्यावर असे निदर्शनास आले की त्या स्तोत्राच्या सतत उच्चाराने मुलांच्या भाषेत विशेष बदल झाले. सर्वच गुणांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळून आले. सांगण्याचे प्रयोजन म्हणजे ऋषी मुनींनी दिलेले हे आध्यात्मिक ज्ञान उगाच थोतांड नसून त्याला शास्त्रीय आधार आहे. विद्येची देवता फक्त म्हणून गरज आहे अनादी कालापासून डोळसपणे आपण पूजत आलो प्रत्यक्ष आहोत. अनुभव श्री घेण्याची गणेशाचे सगुण रूपातील व आकल्या दर्शन घडविण्यासाठी अथर्व ऋषीने संस्कृत मध्ये स्तुतिरूपी रचना केली आहे. संस्कृत मध्ये थर्व या शब्दाचा अर्थ उष्ण असा होतो. अथर्व म्हणजे शांती, शीर्ष म्हणजे सर्वांनी त्या गोष्टीची सर्व मेंदू गर्भवती अथर्व शीर्षातील प्रत्येक श्लोकात गणपतीची सगुण रूपाची स्तुती केलेली आहे. त्यामध्ये एक मंत्र ओम गम गणपते नमः यातील गम हा शब्दाचा बीज मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ. वरील दिल्याक्रमाने गम ह्याचे वारंवार 14:2 आहे. गमचा उच्चार करताना